मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। नेवासा नगरपंचायतमध्ये 17 नगरसेवकांपैकी 9 महिला उमेदवार आहेत। त्यामुळे नेवासामध्ये महिला राज येणार आहे। नेवासा शहराचा विकास झाला नाहीये, त्यामुळे शहराच्या विकासाला भर देऊन शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन रत्नमाला लंघे यांनी मतदारांना केलं। नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काढलेल्या प्रचार रॅलीमध्ये आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पत्नी रत्नमाला लंघे यांच्या उपस्थितीत शहरामधील सर्व प्रभागांमधील घरोघरी जाऊन महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करत मतदारांच्या गाठी भेटी घेण्यात आल्या आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात रिंगणामध्ये उतरल्याचं चित्र बघायला मिळालंय। तर या प्रचार रॅलीमध्ये लाडक्या बहिणींनी मोठं शक्ती प्रदर्शन केलंय। 17 पैकी 9 उमेदवार महिला आहेत। जे सरकारांनी महिला सक्षमीकरणाचं जे धोरण राबवलं, तर मी तर असं म्हणेन का भविष्य काळात महिला राज्य येतं का? आपल्याला डॉक्टरांना खूप मदत करायची, कारण मी नेवासा शहराचा एक ऑब्झर्व केलं। 2004ला मी फिरले, 2009ला मी फिरले, 2025ला आता मी फिरले, तर जो आहे तो विकास असाच खंडित आहे। जे एरिया मी बघितला, जिथून मी फिरले, त्यापासनं तर आजपर्यंत कुठलाही विकास इथं झालेला नाही। आपल्याला विकासावर भर द्यायचा। मला बाकीच्या गोष्टीचं जाऊ द्या, पण आज एवढ्या महिलांचे फोन यायचे साहेब आमदार झाल्याच्यानंतर का पाणी पाहिजे, पाणी तुम्ही सोडा। कधी सोडा? रात्रीच्या 2ला 3ला पाणी यायची वेळ नाही हो। पण त्या महिलांना मी एक दिवस मिटिंग घेऊन सांगितलं का तुम्ही थांबा। मी बरेचसे आपले जे पदाधिकारी होते तर प्रवारा संगमपर्यंत गाडीवर फिरवले आणि ज्या महिलांच्या समस्या होत्या का निदान रात्री नाही दिवसा पाणी सोडा, हे आपल्याला पहिलं शहरातलं पहिलं धोरण आहे महिलांसाठी। तर मी साहेबांच्या 3-4 वेळा मागे लागून त्यांना सांगितलं, म्हणलं नाही, ती महिला रात्री नाही जागून पाणी भरू शकत, कारण खूप दिवसभर काम करायचं त्या बहिणी, रात्री 2-3ला कसे जागी राहणार ती बाई? एवढं करून साहेबांनी आता 44 कोटीची आपली पाणी योजना मंजूर केली। ह्यापुढं आपल्याला भविष्याचा विचार करायचा, महिलांचा विचार करायचा। ह्यापुढं आपल्याला जे नेवासा शहर आहे, ह्या शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकायचा। मी आमच्या आपेगाव क्षेत्र बघते, तर आपेगाव क्षेत्रात जेवढा विकास झाला आहे तेवढा नेवाशाचा झाला का? आपल्याला आज पूर्ण ज्ञानेश्वर मंदिराचा कायापालट करायचा आहे आणि हे कधी होणार? पूर्ण ताकद आपल्याशी सत्ता राहिली तर होणार। ह्याच्यासाठी नेवासा शहरातली तमाम जनतेंना मी आवाहन करते का तुम्ही सर्वच्या सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टी, महायुती, शिवसेना यांचे उमेदवार निवडून द्या। हीच माझी रिक्वेस्ट राहील, ही माझी विनंती राहील, कळकळीची विनंती राहील। कारण आज तुम्ही ह्या पद्धतीनं जर केलं तर उद्या आमदार साहेबांना म्हणा, घुले साहेबांना म्हणा, पूर्ण साऱ्या महिलांना काम करण्याचं एक वेगळं धोरण मिळेल। आपल्याला विकासाची गंगा आणता येईल। ह्या विकासाचं धोरण बघून आपल्याला भविष्यकाळाचा विचार करायचा आहे। ह्या पद्धतीनं सर्वच्या सर्व उमेदवार माझे निवडून आले पाहिजे, ही आस मी जनतेसमोर ठेवील। 7 नंबरमध्ये ह्या जो वार्ड आहे, भारती ताईला बहुमताने निवडून द्या। परदेशी यांना हे उमेदवार इकडून या सर डॉक्टर तुम्ही या दोघं पण चांगल्या मताधिक्याने पूर्ण उमेदवार माझे निवडून आले पाहिजे। विकासाची आस आपल्याला घ्यायची आहे, काम करण्याची संधी द्या, म्हणजे पुढचे कामं सुकर होतील। लाडक्या बहिणींनी दाखवून दिलेलं आहे याच्या अगोदर। वा
खंडित ना आता नेवासा शहराचा विकास नेवासा शहराचा लाडक्या बहिणीच्या हातात आहे. आणि ही जी जनता दिसते कोणी या लाडक्या बहिणीचे ना आहे. मी डॉक्टर वैशाली घुले, डॉक्टर करणसिंह घुले हे नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत. तेव्हा मी प्रथमच पूर्ण नेवासा शहरात मी प्रथमच फिरले. तेव्हा बघितलं की तेव्हा ज्या महिलांनी प्रश्न मांडले की नेवाशामध्ये बेसिक ज्या मूलभूत सोयी पाहिजेत त्या बेसिक सोयींचाच खूप म्हणजे तिथंच खूप अभाव आहे. ह्या बेसिक प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व करायला पाहिजे. बेसिक गोष्टीचाच पाणी, लाईट, घन व्यवस्था, कचरा घंटागाडी ही 8-8 दिवस येत नाही प्रत्येक वॉर्डामध्ये. पाणी 8-8, 10-10 दिवस पाणी नळाला येत नाही. तेव्हा महिलांचे खूप मोठा म्हणजे हा पाणी प्रश्न हा खूप मोठा प्रश्न आहे महिलांचा. तर तेव्हा सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी सर्व जनतेला विनंती करते की शिवसेना भाजप महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या ही कळकळीची विनंती करते आणि रिक्वेस्ट करते. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.